नमस्कार मित्रांनो, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा विषय गॅप ॲफिडेव्हिट, एज्युकेशनल गॅप ॲफिडेव्हिट म्हणजे शैक्षणिकमध्ये जर शिक्षणामध्ये काही अंतर पडलं तर त्याकरताचं प्रतिज्ञापत्र किंवा प्रमाणपत्र। आता तुम्ही विचाराल की गॅप ॲफिडेव्हिटची गरज काय असते। शैक्षणिक मध्ये अंतर पडलं, शिक्षणामध्ये तुम्ही मध्येच ब्रेक घेतला तर त्याकरता प्रतिज्ञापत्र आवश्यक ठरतं, कारण ते एक असं कागदपत्र आहे की ज्यामुळे त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विद्यार्थिनीला 1 वर्ष किंवा त्याहून अधिक विश्रांती तिने घेतली आहे, त्या घेतल्यानंतर सुद्धा महाविद्यालयात प्रवेश मिळतो। आता गॅप ॲफिडेव्हिट दिल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास आणि त्यांच्या शैक्षणिक वर्षात व्यत्यय आल्यानंतर त्यांचं शिक्षण सुरू ठेवण्यास मदत होतेच। मात्र गॅपचं उद्दिष्ट काय? गॅप सर्टिफिकेटचं उद्दिष्ट हे ऐकून घेण्यालायक आहे। पहिली गोष्ट म्हणजे त्यात मी माझ्या गॅपचं कारण देत असतो। मला अधिकाऱ्यांना पटवून द्यायचं असतं की मी एक उमेदवार आहे, शिक्षणाकरताचा उमेदवार असेल, नोकरी करताचा उमेदवार असेल, मी विराम का घेतला माझ्या शैक्षणिक एकूण अकॅडमिक करिअरमध्ये, मी मध्ये गॅप का पडला, मी काही उलटं केलं नाही, शैक्षणिक रेकॉर्ड खोटा ठेवण्याचा प्रयत्न नाही केला किंवा मी काही अन्य गोष्ट करत होतो का। मी बीकॉम करता मध्येच मी 1 वर्ष काढून मी काहीतरी दुसरं शिक्षण घेतलं, मग परत ते सोडून किंवा ते कंप्लीट केलं तर परत बीकॉमला आलो। मी मध्ये गॅप का पडली? अनेक वेळा आर्थिक लाभासाठी तुम्हाला खोटं वाटेल, काही जण सर्टिफिकेटचा वापर करतात, मार्कशीटचा वापर करतात आणि इतरांना ॲडमिशन घ्यायला त्याचा उपयोग होतो आणि म्हणूनच गॅप ॲफिडेव्हिट घेतलं जातं 1 आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट असतं 2। याच्यामुळे अशा प्रयत्नांना तो खोडा असतो। बाबा काही सापडलं तर तू जबाबदार आहेस, कारण तू ते कुठेही वापरलं नाही आणि तू कुठेही त्याचा वापर करून शिक्षणही घेतलं नाही आणि काही केलं नाही, याचं तू प्रतिज्ञेवरती सांगतोय। गॅप सर्टिफिकेट करणं आवश्यक असतं। तर पहिली गोष्ट म्हणजे गॅप कितीची आहे, कधीपासून कधीपर्यंत ती स्पष्ट करावी लागते तुम्हाला। पहिली गोष्ट म्हणजे ते गॅप ॲफिडेव्हिट बरोबर तुमचा फोटो ID प्रूफ द्यावा लागतो। शेवटचं शैक्षणिक त्याच संस्थेमध्ये केलं असेल तर हरकत नाही, पण दुसऱ्या संस्थेत असेल तर त्या संस्थेचं पत्र लागतं। शेवटच्या परीक्षेची गुणपत्रिका तुम्हाला द्यावी लागते आणि मेन म्हणजे त्या गॅप ॲफिडेव्हिटमध्ये कारण द्यावं लागतं की काय कारणानिमित्त तुम्हाला गॅप पडलं। आता गॅप ॲफिडेव्हिट आवश्यक कुठे कुठे आपल्याला असं लक्षात येईल की फक्त एज्युकेशनल कारणाकरताच गॅप ॲफिडेव्हिट नाही, फक्त एज्युकेशनल कारणाकरताच नाही, तर आपण एक्झाम द्यायची प्रयत्न केला, वेगळ्या नीट सारखी एक्झाम आहे, मध्ये तुम्ही 12 नंतर बरे 1 वर्षाच्या गॅप नंतर परीक्षा द्यायला गेला, म्हणजे मध्ये 1 वर्षाचा गॅप कशाला आहे ते तुम्हाला कारण द्यावं लागतं। म्हणजे नुसतं परीक्षाच नाही तर परीक्षा देण्याकरता, ऍडमिशन नाही परीक्षा देण्याकरताही लागतं, त्यानंतर बऱ्याच वेळा नोकरी करता पण लागतं। तुम्ही झाल्यात तुमचा समजा तुमचा इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर 1 वर्ष काहीच नाही केलं आणि तुम्ही नोकरी करता अर्ज करताय, तर तुम्हाला सांगावं लागतं त्या वर्षभरात काय केलं। तू इतर ठिकाणी कुठे नोकरी केली असेल आणि त्यांनी तुला काढून टाकलं असेल तर नोकरी देणाऱ्यांना माहिती पाहिजे हा फ्रेशर आहे, फ्रेशरनं तर 1 वर्षाची गॅप दिसते, म्हणजे कुठे होता, काय करत होतास तू, नोकरी करत नव्हतास तर काय करत होता, तो गॅप त्याला एक्सप्लेन करावं लागतं। त्यामुळे जाता गॅप ॲफिडेव्हिटची काही कारणं असतात, ती पण सर्वसाधारण कारणं सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे आरोग्यविषयक समस्या असते, आजारी पडला, घरामध्ये कोणतरी आजारी असतं, त्याची देखभाल करण्याकरता थांबावं लागलं, कौटुंबिक जबाबदारी असते अंगावर, अचानकरित्या पडली, वडील गेले, कोणतरी गेला आणि अचानक मला त्यामुळे नोकरी करावी लागली नाईलाजाने, शिक्षणामध्ये त्यामुळे गॅप पडला, कौशल्य विकासाचा प्रयत्न केला, स्किल डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करायला की मला ह्या कोर्स अत्यंत गरज आहे आणि तिथे ॲडमिशन मिळाली म्हणून मी ते करायला घेतलं आणि मग आता मी इकडे आलो।
आणि इतर काही कारणं असतील, पण ती कारणं तुम्हाला सांगावी लागतात. मला असं वाटतं की आजचा विषय एज्युकेशनल गॅप ॲफिडेव्हिट करता होता, खास करून गॅप ॲफिडेव्हिट करता. आणि गॅप ॲफिडेव्हिट का काढावा लागतो आणि त्याची कारणं काय असतात, कशाला, सगळं काही तुम्हाला सांगितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.